समाचार अब तक, सत्य का साहस। शरयूतील स्नानानंतर पंतप्रधान मोदी राम मंदिरात पायी जल घेऊन जाणार। अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्णच, नृपेंद्र मिश्रा यांची स्पष्टोक्ती। आम्ही 9 वर्षात 25 कोटी लोकांना दारिद्र्यमुक्त केले, पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य। मोदींच्या दौऱ्यानंतर आता अमित शहा नाशिकमध्ये। देशासाठी ईशान्य भारतही महत्त्वाचा, राहुल गांधी यांचं वक्तव्य। शिंदे गटाच्या युवा सेनेकडून नाशिकच्या जागेवर दावा। उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे वलय घालवले, दादा भुसे यांची टीका। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे किल्ले शिवनेरी दौऱ्यावर। आणि आता मोठी बातमी, भाजप विरुद्ध इंडिया आघाडीचा पहिला सामना लांबणीवर। गोव्यात कोलवाड कारागृहातून 13 मोबाईल जप्त। सायबर गुन्हेगारी धोक्याचा इशारा, महाराष्ट्र होतोय जमतारा। बिल्किस बानो प्रकरण, 11 पैकी 3 दोषींची सुप्रीम कोर्टात धाव। जळगावात सर्वात कमी तापमान, आगामी 5 दिवस राज्यात थंडीचा जोर। सलग तिसऱ्या दिवशी बाजारात घसरण, HDFC बँकेच्या विक्रीचा दबाव। सुधाकर बडगुजरांना शनिवारपर्यंत अंतरिम जामीन। थायलंडमध्ये फटाके कारखान्यात झालेल्या स्फोटात 23 जणांचा होरपळून मृत्यू। आता पाकचा इराणवर एअर स्ट्राईक, अनेक दहशतवादी तळ उद्ध्वस्त। बारामतीतील कृषी उपक्रम कर्नाटकात राबविणार, कर्नाटकचे कृषी मंत्री एन चिलुवरय्या स्वामी यांचं वक्तव्य। कोल्हापुरात 2 चिमुकल्या बहिणींचा बुडून मृत्यू। कोल्हापुरात गर्भलिंग निदान प्रकरणी बोगस डॉक्टरलाही अटक, दोघांना पोलीस कोठडी। ठाकरे दिशाभूल करून संभ्रम निर्माण करतायत, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची टीका। मुंबई पुणे बाजार समितीची तपासणी होणारच, पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचं वक्तव्य। शरद मोहोळ खून प्रकरणात महत्त्वाची ऑडिओ क्लिप पोलिसांच्या हाती। रोहित शर्माने रचला इतिहास, अन धोनीच्या विक्रमाची बरोबरी। सिंधुदुर्ग गारठला, पारा 13 अंशावर, आंबा काजूवर परिणाम होण्याची शक्यता। हिंगोलीतील औंढा तालुक्यातील सारंगस्वामी यात्रेत भाजीचा प्रसाद। समृद्धी महामार्गावरील अपघातातील पीडित कुटुंब फडणवीसांच्या कार्यालयासमोर करणार रामनामाचा जप। राष्ट्रीय पुरस्कार मिळणारच, 12th फेलवर आनंद महिंद्रांनी केला कौतुकाचा वर्षाव।